हॅलो, कशा आहात? किचन आईच्यामध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत उपासासाठी हे लाल भोपळ्याचा हलवा. त्यासाठी आपण साहित्य बघू. थोडं दूध आणि मलाई दुधाची, साखर, खोबरं, किसमिस, विलायची, काजू बदाम, चवीपुरतं मीठ आणि आपण चव छान लागण्यासाठी 2 मिरच्या टाकणार आहोत बारीक कट करून. चला तर मग आपण सुरुवात करू. चला आपण आता हे भोपळा हे वर बी काढून ही साल काढून आपण आता हे किसून घेऊ. चला आपला भोपळा सगळा किसून झाला तर आपण तयारीला लागू. आता हे आपण अगोदर थोडंसं काजू बदाम गरम करून काय होतं चव छान लागते. थोडंसं गरम करून हे आपलं आता गरम झाले. गरम केले ना म्हणजे चव छान लागते. आता हे आपण काढून घेऊ. आपण याच्यात आता तूप टाकून घेऊ. याच्यात आता भोपळा टाकून घेऊ. आता आपण याला चांगलं परतून घेऊ तुपात. चांगलं परतून घेतले की मग आपल्याला साखर टाकायची. आपण याच्यात खवा टाकू शकतो, पेढा टाकू शकतो, नाही तर मग मिल्क पावडर टाकू शकतो. आपल्या आवडीनुसार आपल्याला याच्यात काय टाकायचं ती. त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकू चवीपुरतं. मिठाने काय होतं चव छान येते. आता आपण याच्यात मिरची टाकून घेऊ. मिरची टाकली ना थोडी तिखट गोड थोडी चव छान लागते. आपण वेगळीच चविष्ट चटपट करणार आहोत. त्याच्याने आता आपण याच्यात आता परतलं आहे आपला हे चांगला व्यवस्थित झालं आहे. आता आपण याच्यात साखर टाकून घेऊ. साखर आपल्या आवडीने आपल्याला किती गोड लागते त्याच्याप्रमाणे टाकायची. नाही टाकली तरी चलते, गूळ टाकला तरी चलते. गुळाने पण चव छान येते. आता साखरमुळे याला पाणी सुटले. आपण 5 मिनिट आता झाकून ठेवायला. मग काय होतं ते भोपळा छान शिजते. शिजलं आहे आपला भोपळा. थोडं राहिलं आपण याच्यात आता हे दूध टाकून घेऊ. दूध आणि दुधाची मलाई. जास्त दूध नाही वापरलं, मलाई असल्यामुळे मलाईच टाकणार आहोत. त्याच्यातच आपण आता हे खोबरं टाकून घेऊ. हलवून घेऊ. एकदम पौष्टिक आणि भारी मस्त शाबू हे खायचा कंटाळा आला तर असं करून खायचं. आता आपला तयार झाला हलवा. पण याच्यात विलायची पावडर टाकू आणि काजू बदाम टाकून घेऊ. तयार झाला. गॅस बंद केला. आपण आता सर्व करू. चला तर मग किचन आईच्या मधला आपला लाल भोपळ्याचा हलवा तयार झाला. असा उपासाला खाऊन पहा. शाबू बगर खायचा कंटाळा तसा करून पहा आणि किचन आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं करून पहा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.